हॅलो विद्यार्थी मित्रांनो, माझे चॅनल रिशाद खान पठाणवर आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्कॉलरशिपचं फॉर्म रिन्यूअल कसं करायचं महाडीबीटी पोर्टलवर याची संपूर्ण माहिती एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रिशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर स्कॉलरशिप रिन्यूअलचा फॉर्म तुम्ही घर बसल्या ऑनलाईन मोबाईलवरून सुद्धा भरू शकता। मोबाईलवरून फॉर्म भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरचा वापर करा। तर सर्वप्रथम गुगलवर सर्च करा महाडीबीटी। सर्च केल्यानंतर बघायचं पहिला ऑप्शन येते तर ॲप्लिकंट लॉग इन। तर इथं आपल्याला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यावर बघायचं महाराष्ट्र शासनाची महाडीबीटीची ऑफिशियल वेबसाईट उघडलेली आहे। तर बघा आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथं ॲप्लिकंट लॉग इन हेअर असा एक ऑप्शन दिलेला आहे। तर इथं आपल्याला गेल्या वर्षाची जुनीच लॉग इन वापरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही। जर तुम्हाला बघा युजर नेम आणि पासवर्ड माहीत नसेल तर खाली इथं दोन ऑप्शन दिलेले आहे, एक फॉरगेट युजर नेम आणि एक फॉरगेट पासवर्ड असे दोन ऑप्शन दिलेले आहे बघा। तर तुम्ही इथून फॉरगेट करून घेऊ शकता। आता फॉरगेट करण्यासाठी इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर फॉरगेट पासवर्ड करण्यासाठी इथं तुम्हाला युजर नेम टाकायचा आहे। युजर नेम टाकल्यानंतर इथं गेट OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। तर पहा गेट OTP या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर एक मेसेज असेल, तर इथं तुम्हाला ओके करायचं आहे। इथं तुमच्या मोबाईल नंबरवर तुमचा एक OTP पाठवलेला आहे, ते OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर इथं न्यू पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथं कन्फर्म पासवर्डमध्ये तेच नवीन पासवर्ड तुम्हाला इथं डबल टाईप करायचा आहे। त्याच्यानंतर बघा इथं कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथं सेट पासवर्ड ह्या बटनवर क्लिक करून तुमचा पासवर्ड तुम्हाला बदलायचा आहे। आणि बा ज्यांना युजर नेम माहीत नसेल तर त्यांनी इथं खाली फॉरगेट युजर नेम ह्या बटनवर क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला युजर नेम फॉरगेट करून घ्यायचा आहे। आता बघा फॉरगेट युजर नेम करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकंट फुल नेम म्हणजे इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, जे तुम्ही फॉर्म भरता वेळेस प्रोफाईलमध्ये टाकलं होतं। त्याच्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तर गेट युजर नेम या बटनावर क्लिक करायचं आहे। तर पहा गेट युजर नेम ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा युजर नेम तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवला गेलेला आहे। तर ते तुम्हाला मेसेज येईल, तिथून तुमचा युजर नेम तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथं ओके करायचं आहे। आता पहा इथं तुम्हाला ते युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं आहे। युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर समोर कॅप्चा टाका। कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन हेअर ह्या बटनवर क्लिक करा। तर पहा आता तुमचं लॉग इन ओपन झालेली आहे। तर आता सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल तुम्हाला तयार करायचा आहे। तर इथं बघा इकडे डाव्या साईडला प्रोफाईल हा ऑप्शन दिलेला आहे। तर इथून तुम्हाला क्लिक करून प्रोफाईल बनवायचं आहे। आता प्रोफाईल बटनवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर असा एक मेसेज येते। तर ह्या मेसेज तुम्हाला इथं खाली येऊन इथं ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर सर्वप्रथम बघा इथं एक लाल अक्षरमध्ये दिलेलं आहे अपडेट प्रोफाईल ॲज पर आधार। तर इथं अपडेट प्रोफाईल ॲज पर आधारवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्ही जर आधार अपडेट वगैरे केला असेल तर तुमची माहिती इथं लॉग इनवर अपडेट येऊन जाईल। तर इथं क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर ऑटोमॅटिक इथं शो होईल। त्याच्यानंतर तुम्हाला सेंड OTPवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवर एक OTP आला असेल, तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा आहे। त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं। व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची आधारची अपडेट माहिती आता तुमच्या पोर्टलला येऊन जाईल। त्यानंतर बघा इथं तुम्हाला लेफ्ट साईडला पुन्हा प्रोफाईलवर यायचं आहे। प्रोफाईलवर आल्यावर बघा हा तुम्हाला मेसेज पुन्हा येणार आहे। तर इथं तुम्हाला काय नाही, फक्त खाली येऊन इथं ओके करायचं आहे। आता ओके केल्यानंतर बघा जर तुम्ही नाव वगैरे काही बदल केला असेल तर ते ऑटोमॅटिक इथं येऊन जाईल आधारची डिटेल। तर आता याच्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे। तर बघा आता मागील सर्व माहिती फॉर्म भरलेली आपण इथं ऑटोमॅटिक सेव्हच असते। तर याच्यामध्ये जर काही बदल झाला असेल तर तुम्हाला बदल करायचा आहे, नाही काय बदल नसेल तर कोणतीच बदल करायची गरज नाही। तर ते झाल्यानंतर एकदा बघा तुमची इथं कास्ट डिटेल वगैरे ते दिलेले आहे, एकदा तपासून बघा। आता कास्ट डिटेल वगैरे सगळं तपासल्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचं फॅमिली इन्कम यावर्षीचं तुम्हाला चेंज करायचं आहे। तर ही माहिती तुम्हाला यावेळेस बदलायची आहे। तर त्यासाठी आता तुम्हाला जे तुमचं नवीन उत्पन्न दाखला तुम्ही काढलेला आहे त्यानुसार इथं तुम्हाला माहिती टाकायची आहे। तर सर्वप्रथम उत्पन्न दाखल्यावर जे उत्पन्न दिलेलं आहे तो आकडा इथं तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर बघा डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट, तर इथं तुम्हाला येसच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर हा जो दुसरा ऑप्शन आहे ते तुम्हाला गेल्या वर्षीसारखा नोच ठेवायचा आहे। त्याच्यानंतर बघा आता जे तुम्हाला नवीन उत्पन्न दाखला मिळालेला आहे त्याचा सर्टिफिकेटचा नंबर जावा क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर बघा इश्युइंग अथॉरिटी म्हणजे तुम्हाला दाखला कोणी तहसीलदारांनी दिलेला आहे किंवा नायब तहसीलदार, इथं खाली ते सिक्क्याजवळ लिहून असते, तर ते योग्य ऑप्शन घ्या। त्याच्यानंतर बघा इथं इन्कम सर्टिफिकेट इथून तुम्हाला अपलोड करायचं आहे। तर चूज फाईल या बटनवर क्लिक करून ते अपलोड करून घ्या। ठीक आहे, आता अपलोड केल्यानंतर
इथं डेट ऑफ इश्यू म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला तुम्हाला तो उत्पन्न दाखला मिळाला आहे तो तारीख खाली लिहून असते, ती तारीख इथं टाकायची आहे. आता फॅमिली इन्कम टाकल्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आहे. बघा एकदम खाली आल्यानंतर आता तुमची इथं बँक डिटेल वगैरे दिलेली आहे. तर तुमचं बँक खातं वगैरे तुम्हाला जर बदल करायचा असेल तर तुम्ही इथून बदलू शकता. त्याच्यानंतर बघा तुम्हाला IFSC कोड एकदा पुन्हा टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन पर्सनल माहिती सेव्ह झालेली आहे. आता तुम्हाला इथं ॲड्रेस डिटेल टाकायचा आहे. जर तुम्ही ॲड्रेस बदलला असेल तर इथून तुम्ही बदलू शकता. पत्त्यामध्ये काय बदल नसेल तर सरळ खाली या आणि त्याच्यानंतर बघा इथं खालच्या साईडला अदर इन्फॉर्मेशनचं इथं बटन दिलेलं आहे. इथून तुम्हाला आता समोर जायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुमच्या आईवडिलाची इथं डिटेल दिलेली आहे, त्यांचं नाव, व्यवसाय वगैरे सगळं दिलेलं आहे. याच्यामध्ये काय बदल असेल तर बदल करा, काय बदल नसेल तर सरळ सेव्ह बटनावर क्लिक करा. ॲड्रेस डिटेल टाकल्यानंतर आता तुम्हाला करंट कोर्स डिटेल म्हणजे तुमचं आता जे चालू ॲडमिशन कशामध्ये आहे त्याची माहिती इथं भरायची आहे. तर त्यासाठी बघा आता तुमचं हा फॉर्म रिन्युअलसाठी आहे. तर रिन्युअल म्हणल्यानंतर तुमचं ॲडमिशन कमीत कमी सेकंड इयरमध्ये असेल किंवा थर्ड इयरमध्ये असेल किंवा फायनल इयरमध्ये असेल. जर तुम्ही 11वी-12वीमध्ये असेल तर तुमचा ॲडमिशन 12वीमध्ये असेल, म्हणजे तुम्हाला ते आता रिन्युअल करायचं आहे. आता करंट कोर्स डिटेल टाकण्यासाठी इथं बघा तुम्हाला इथं खाली अशा एंट्र्या दिसेल जे तुम्ही गेल्या वर्षीच्या फॉर्ममध्ये टाकलेले आहेत. म्हणजेच आता जर तुम्ही थर्ड इयरला असाल तर इथं फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा एंट्री असेल. जर तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल तर इथं फक्त फर्स्ट इयरचा ऑप्शन दिलेला असेल. किंवा जर तुम्ही फोर्थ इयरला असाल तर इथं बघा फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर असे 3 एंट्री असतील. आणि जर तुम्ही 12वीला असाल तर इथं बघा 11वीची डिटेल दिलेली असेल. तर आता सर्वप्रथम तुम्हाला जे मागील वर्षाची डिटेल आहे, जर तुम्ही थर्ड इयरमध्ये असाल तर सेकंड इयरचा ऑप्शन जे आहे ते तुम्हाला डिलीट करायचं आहे. जर तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल तर फर्स्ट इयरचा ऑप्शन इथून तुम्हाला डिलीट करायचा आहे आणि ते पुन्हा टाकायचं आहे. जर 12वीमध्ये असाल तर इथं 11वीची डिटेल तुम्हाला डिलीट करायची आहे. तर डिलीट करण्याआधी बघा इथं तुम्हाला एक अपलोडेड कॅप ID सर्टिफिकेट म्हणजे हे ऑप्शन कोणाला असेल ज्यांचं ॲडमिशन कॅपराऊंड थ्रू झालेलं आहे आणि ज्यांचं डायरेक्ट ॲडमिशन असेल त्यांना इथं काय बदल करायची गरज नाही, त्यांचं ॲडमिशन डायरेक्ट असते. तर हा ऑप्शन कोणासाठी बघा एकदा अजून, ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅपराऊंड थ्रू झालेले आहे तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. तर बघा आता गेल्या वर्षीचं तुमच्याजवळ कॅप ID सर्टिफिकेट कॅपराऊंडचा असेल तर तुम्ही इथून डबल स्कॅन करून टाकू शकता. किंवा जर तुमच्याजवळ ते नसेल, तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल किंवा फायनलमध्ये, तर तुम्ही बघा इथं क्लिक केल्यावर तुम्हाला ते गेल्या वर्षीचं कॅपराऊंडचं ते इथं ओपन होईल. आता ते मी ब्लर केलेलं आहे. तर तो इथून तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा. आधी सेव्ह केल्यानंतर बघा आता तुम्हाला हे जे समोर दिलेले ऑप्शन आहेत ते सगळ्याचं एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा समोरची डिटेल जे आहे नोट करून घ्या. कारण की याच्यामध्ये तुमचे कॉलेजचं नाव वगैरे खूप मोठी लिस्ट असते, ते पाहण्यासाठी खूप वेळ जाते. आणि जसं क्वालिफिकेशन डिटेल, स्ट्रीम दिलेली आहे, तुमचं कोर्स नेम दिलेला आहे, हे तुम्हाला सापडण्यासाठी सोपं जाईल. त्यासाठी याचं स्क्रीनशॉट काढा किंवा एका कुठंतरी नोट करून घ्या. त्याच्यामध्ये तुमचे इथं पर्सेंटेज वगैरे असतात, कॅपचं जे नंबर दिलेला असते तो नंबर बी इथं दिलेला असते. तर त्यासाठी तुम्हाला तो अडचण जाऊ नये त्यासाठी त्याला आधी स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा हे नोट करून घेतल्यानंतर इथं जे डिलीटचा ऑप्शन आहे तर एक एंट्री तुम्हाला लास्टवाली डिलीट करायची आहे, फक्त एकच एंट्री डिलीट करायची आहे. तर डिलीट केल्यानंतर आता बघा तुमचं करंट कोर्स जी आहे त्याची तुम्हाला माहिती पुन्हा डबल टाकायची आहे. तर इथं बघा ॲडमिशन इयर इन करंट कोर्स म्हणजे तुम्ही करंट कोर्समध्ये ॲडमिशन कोण्या वर्षी घेतलेलं आहे. जर तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल किंवा थर्ड इयरमध्ये असाल किंवा फोर्थ इयरमध्ये असाल तर बघा इथं ॲडमिशन इयर इन कोर्समध्ये तुम्ही ज्या वेळेस फर्स्ट इयरला ॲडमिशन केलेलं आहे तो वर्ष इथं निवडायचा आहे. आणि जे विद्यार्थी 12वीमध्ये आहे तर त्यांना 12वीमध्ये ॲडमिशन घेतलेलं जे वर्ष आहे त्या वर्षीचं इथं वर्ष तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या इन्स्टिट्यूटचा स्टेट, इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं स्क्रीनशॉट मारून घ्या, त्याच्यावर तुमचं ते दिलेले आहे. त्यानुसार तुम्ही फटाफट इथपर्यंत सिलेक्ट करून घ्या. बघा आता कोर्स पर्यंत सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर आता तुम्हाला आता इथं पुन्हा असे विचारलेलं आहे ॲडमिशन टाईप, तर इथं पुन्हा टाकायचं आहे तुम्हाला तुमचं ॲडमिशन कॅपराऊंड थ्रू झालेलं आहे किंवा डायरेक्ट स्पॉट ॲडमिशन आहे किंवा इतर मॅनेजमेंट कोट्यामधून असाल तर तो तुमचं योग्य ऑप्शन घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन स्पॉट ॲडमिशन आहे म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलवर आहे तर त्यांना कोणता कॅप ID द्यायची गरज नाही. आणि ज्यांनी कॅपमधून फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी असे ऑप्शन येतील जे आपण स्क्रीनशॉट आता मांडून ठेवलेला आहे. त्यानुसार तुमचा स्कोअर तेच तुम्हाला जुना टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा कॅप ID तेच स्क्रीनशॉटनुसार जुना टाकायचा आहे. त्याच्यानंतर जो कॅप ID आपण सेव्ह केला होता ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. सेव्ह नसेल केलं तर तुमच्याकडे त्याची कॉपी असेल तर स्कॅन करून टाका.
तर पहा इयर ऑफ स्टडीमध्ये बघा आपल्याला काय घ्यायचं आहे, तर आपण जी एंट्री आता डिलीट केलेली आहे, जे गेल्या वर्षीची आपले ॲडमिशन होतं, ती एंट्री आपल्याला इथं टाकायची आहे. जसं जे विद्यार्थी सेकंड इयरला असतील त्यांची फर्स्ट इयरची तुम्हाला इथं ॲड करायची आहे. जे आता फोर्थ इयरची आहे, तर इथं तुम्हाला गेल्या वर्षीची इथं पहिले ॲड करायची आहे. इथं ॲड करून तुम्हाला पर्सेंटेज वगैरे आणि त्याची मार्कशीट अपलोड करायची आहे. तर जे विद्यार्थी सेकंड इयरमध्ये आहे त्यांनी इथं फर्स्ट इयरचा ऑप्शन घ्या. थर्ड इयरवाल्यांनी सेकंड इयरचा ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर बघा इथं तुमचं इयर येईल फर्स्ट इयर, सेकंड इयर जे बी आहे गेल्या वर्षीचं. तर इथं 2 ऑप्शन आहे, कंप्लीटेड आणि परस्युइंग. तर आता इथं आपल्याला कंप्लीट म्हणजे मागील वर्षाची मार्कशीट वगैरे इथं टाकायची आहे. तर इथं कंप्लीटेड हा ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन इयर इथं येईल. गेल्या वर्षीचं ॲडमिशन इथं इयर इथं टाका. त्याच्यानंतर गेल्या वर्षीचे तुमचे पासिंग पर्सेंटेज टाका. त्याच्यानंतर बघा तुमचं रिझल्ट पासमध्ये आहे की तुम्ही एटीकेटीनं पास झालेले आहे ते ऑप्शन घ्या. आता इज प्रोफेशनल इथं तुमचं ते ऑटोमॅटिक येईल. प्रोफेशनल कोर्स असेल तर, नसेल तरी ते ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर बघा इथं ॲडमिशन तुमचं कोणत्या कॅटेगरीमधून झालेला आहे तो योग्य ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही ओपनमधून ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा इतर कोणत्या कॅटेगरीमधून घेतला असेल ते तुमचं योग्य ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला गेल्या वर्षीची मार्कशीट अपलोड करायची आहे. तर बघा ॲडमिशन इयर इथं आपण बरोबर सिलेक्ट केल्यानंतर इथं गॅपचं तुमचं ऑप्शन येईल. गॅप असेल तर ते ऑटोमॅटिक येईल. गॅप असेल तर तुम्हाला इथं सर्टिफिकेट द्यायचं आहे, नसेल तर काही गरज नाही. त्याच्यानंतर बघा मोडमध्ये इथं तुम्हाला तुमचं जे ॲडमिशन आहे रेग्युलरमध्ये आहे कोणतं आहे ते योग्य ऑप्शन घ्या. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. आता पहा आपण मागील वर्षाचे जे पास झालेले आहोत ते डिटेल आपण इथं टाकलेली आहे. आता बघा सेव्ह केल्यानंतर जे विद्यार्थी 12वीमध्ये आहेत त्यांना आता इथं काही टाकायची गरज नाही. त्यांनी सरळ इथं पास्ट क्वालिफिकेशनवर खाली इथं ऑप्शन आहे, तर इथं खाली यायचं आहे, पास्ट क्वालिफिकेशन इथं जायचं आहे. आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनमध्ये किंवा त्याच्या अबो आहेत तर त्यांनी काय करायचं, आता आपण गेल्या वर्षीची कंप्लीट म्हणून इथं माहिती टाकलेली आहे, म्हणजे तुम्ही गेल्या वर्षीचे पास झालेला आहे. आता तुम्हाला चालू वर्षाची टाकायची आहे. तर यासाठी वरचे सगळे ऑप्शन तेच असतील. तर फक्त आता तुम्हाला इयर ऑफ स्टडी इथून बदलायचं आहे. तर आता तुम्हाला गेल्या वर्षीची टाकली, आत्ताच इथं चालू वर्षाची टाकायची आहे. तर आपण इथं फर्स्ट इयर घेतलं होतं, तर आता इथं तुमचं सेकंड इयर चालू आहे तर सेकंड इयर घ्या, थर्ड इयर चालू आहे तर थर्ड इयर घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता इथं तुम्हाला कंप्लीट घ्यायचं नाही, आता इथं तुम्हाला परस्युइंग म्हणजे तुम्ही आता ॲडमिशन तुमचं चालू आहे हे ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुमची यावर्षीची ॲडमिशन डेट टाकायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला इथं फीज टाकायची आहे. तर तुम्ही शाळेला फीज भरली नसाल, तुमच्यावर पावती नसेल तर तुम्हाला फीज 0 टाकायला लागेल. किंवा तुम्ही पूर्ण फीज पेड केली असेल, तुमच्याकडे पावती असेल तर तुम्ही इथं त्या पावतीवरला अमाऊंट इथं टाकायचं आहे आणि तुम्हाला इथून ते पावती अपलोड करायची आहे. हे ऑप्शन तुम्हाला जर समजत नसेल तर तुमच्या शाळेत बाबूला म्हणजे क्लर्कला ते विचारून घ्या फीजबद्दल, ते तुम्हाला सांगतील. जर तुमच्याकडे फीजची पावती नसेल तर तुम्हाला इथं ॲडमिशन रिसिप्ट टाकता येईल किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करता येईल. तर तो इथं अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर आता तुमची डिटेल तिथं सेव्ह झालेली आहे. आता तुम्हाला पास्ट क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं मागील शिक्षण जे झालेलं आहे ते तुम्हाला इथं ॲड करायचं आहे. तर ते ऑलरेडी ॲडच असते. त्याच्यानंतर बघा इथं समोर खाली हॉस्टेल डिटेल टाका. बघा जर तुम्ही हॉस्टेलला असाल तर तुम्ही इथं समोर इथं एडिटचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं जाऊन तुमची जे पावती वगैरे जे काही अपडेट असेल किंवा ॲडमिशन डेट वगैरे जे आहे ते सगळं माहिती सेम असते. तर इथून सर्टिफिकेट वगैरे तुम्ही बदलू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ते बदलल्यानंतर सेव्ह करायचं आहे. हॉस्टेलला नसेल तर सरळ डे स्कॉलरचा ऑप्शन घ्यायचा आहे इथून आणि फॉर्म सेव्ह करायचा आहे. ते झाल्यानंतर बघा इथं डाव्या साईडला तुम्हाला माय ॲप्लिकेशन स्कीम हिस्ट्री इथं क्लिक करायचं आहे. तर याच्यानंतर बघा इथं सिलेक्ट अकॅडमिक इयर, इथं तुम्हाला गेल्या वर्षीचं वर्ष तुमचं निवडायचं आहे. त्याच्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा इथं एक अप्रूव्ड ॲप्लिकेशन असा एक टॅब दिलेला आहे, तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. तर इथं बघा तुमचं गेल्या वर्षीचे जे फॉर्म आहे त्याची ते एंट्री दिसाल. तर त्यामध्ये आता तुम्हाला काय करायचं बघा, इथं एक ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्ही नोट करून घ्या. ॲप्लिकेशन नंबर नोट करून घेतल्यानंतर बघा इथं डिपार्टमेंट नेम तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही गेल्या वर्षी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुमचा फॉर्म भरला होता. त्याच्यानंतर स्कीम नेम दिलेला आहे, तुम्ही कोणती स्कीम सिलेक्ट केलेली होती. त्याच्यानंतर तुमच्या फॉर्मचा इन्स्टॉलमेंटचा इथं स्टेटससुद्धा दिलेला आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर याच्यामध्ये 3 ऑप्शन हे ते नोट करून घ्या. एक ॲप्लिकेशन ID, डिपार्टमेंट नेम आणि स्कीम नेम. ठीक आहे. आता हे नोट केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला यायचं आहे. इथं बघा ऑल स्कीम असा एक ऑप्शन दिलेला आहे, इथं तुम्हाला यायचं आहे. आता ऑल स्कीममध्ये बघा इथं डिपार्टमेंट आणि स्कीम नेम दिलेले आहे. जसं आपण इथं नोट करून घेतलं होतं डिपार्टमेंट नेम आणि स्कीम नेम जे तुमचं गेल्या वर्षीचं आहे तेच तुम्हाला इथं ऑप्शन घ्यायचा आहे. तो ऑप्शन घेतल्यानंतर तुम्हाला इथं सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघा इथं स्कीम नेम, डिपार्टमेंट नेम, ॲप्लिकेशन स्टार्ट डेट, एंड डेट अशी खाली एक एंट्री येईल. तर इथं अप्लाय या बटनवर क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे.
तर इथं क्लिक करा. तर आता पहा सर्वात महत्त्वाचा ऑप्शन आता आपण हा फॉर्म रिन्युअलचा आहे. हा फॉर्म तुम्ही रिन्युअल करताय तर त्यासाठी इथं पहिला ऑप्शन दिलेला आहे, इज दिस अ रिन्युअल ॲप्लिकेशन. तुमचा फॉर्म रिन्युअल आहे का? तर तुम्हाला इथं येस करायचं आहे. तर येस केल्यानंतर आपण इथं जे ॲप्लिकेशन नंबर बघा मागून नोट केला होता तो ॲप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. तर ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर आता तुम्हाला इथं खाली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर हे प्रत्येक कोर्सनुसार अलग अलग येतील. तर त्यामध्ये सर्व तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. तर त्यासाठी बघा काही ऑप्शन इथं दिलेले आहेत, जसं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे इथं तुम्हाला टी-सी अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर इथं डिक्लेरेशन सर्टिफिकेट, इथं तुम्हाला एक डिक्लेरेशन सर्टिफिकेट द्यायचं आहे की 2 पेक्षा अधिक मुलांनी तुमचा ते लाभ घेतलेला नाही घरामध्ये, त्याचा तो डिक्लेरेशन द्यायचा आहे. तर आता डिक्लेरेशन सर्टिफिकेट कुठून डाउनलोड करायचा? तर खाली बघा आपल्या चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची एक लिंक दिलेली आहे मी, त्याचं तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर पहा या प्रकारे तुमचं ते डिक्लेरेशन सर्टिफिकेट आहे. तर हा डिक्लेरेशन सर्टिफिकेटमध्ये बघा माहिती कोणाची भरायची? तर इथं तुमच्या पालकाची माहिती भरायची आहे वरच्या 3 ऑप्शनमध्ये. कारण की हे डिक्लेरेशन तुमचे पालक लिहून देणार आहेत. त्याच्यानंतर बघा इथं पालकाचं नाव, त्याच्यानंतर गावाचं नाव, तालुका, जिल्हा, ते झाल्यानंतर इथं बघा किती मुलं-मुली आहेत तुमच्या घरामध्ये. आता इथं बघा विद्यार्थ्याचं नाव हे ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. तो टाकल्यानंतर इथं बघा महाविद्यालयाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन कशामध्ये आहे तो इथं ऑप्शन टाकायचा आहे. त्याच्यानंतर स्कॉलरशिप स्कीम नेम जे आहे ते इथं आपल्याला टाकायचं आहे. तर पहा स्कीम नेम इथं टाकल्यानंतर तुमच्या घरामधील किती विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे या स्कीमचा इथं टाकायचा आहे. 1, 2 किंवा नाही घेतला असेल तर इथं 0 टाकायचं. घेतला असेल तर इथं त्यांची आकडा टाकून इथं नाव लिहायचं आहे. नसेल तर रेष मारून द्या. त्याच्यानंतर बघा इथं विद्यार्थ्याची साईन करायची आहे. इथं पालकाची साईन करायची आहे. त्यानंतर इथं दिनांक टाकायचा आहे आणि इथं ठिकाण तुमच्या कॉलेज जिथं आहे तिथलं ठिकाण टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. आता इथं तुम्हाला ते भरलेला तुमचा डिक्लेरेशन सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर दिलं आहे बघा, हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप? दुसऱ्या स्कॉलरशिपसाठी तुम्ही अप्लाय केलं आहे का? नसेल तर नो करा. जर येस केलं तर तुम्हाला इथं स्कॉलरशिपची डिटेल त्याचं नाव द्यायचं आहे. तर पहा हाऊ मेनी बॉईज चाइल्ड इन्क्लुडिंग यू इन युअर फॅमिली ऑफ द सेम पॅरेंट? तर तुमच्या घरामध्ये तुम्ही किती बहीण भाऊ आहे? 1 आहे, 2 आहे किंवा 2 पेक्षा अधिक आहे? तर ते ऑप्शन इथं तुम्हाला घ्यायचं आहे. 2 पेक्षा अधिक असेल तर इथं मोर दॅन 2 घ्यायचं आहे. तर आता खाली ऑप्शन दिलेला आहे, अमॉंग अबाउट 2 चिल्ड्रन हॅव टेकन बेनिफिट ऑफ दिस स्कॉलरशिप. 2 पेक्षा अधिकने ते या स्कीमचा लाभ घेतलेला आहे का? ते तर तुम्हाला नो करायचं आहे. जर येस केलं तर तुम्हाला ते आता तिसऱ्यासाठी ते लाभ मिळणार नाही. ठीक आहे. नो केल्यानंतर इथं तुम्हाला आपल्या तिथंच तेच आपण जे वरी डिक्लेरेशन सर्टिफिकेटचा लावला होता तेच डिक्लेरेशन सर्टिफिकेट इथं खाली लावून अपलोड करायचं आहे. पहा सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथं सेव्ह बटन आहे. या सेव्ह बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा आता तुमची पूर्ण फॉर्मची प्रिव्ह्यू इथं येईल. तर पूर्ण फॉर्म तुम्हाला एकदा तपासून घ्यायचा आहे. काय बदल असेल तर इथं प्रोफाईलवर पुन्हा वापस येऊन तुम्ही ते बदल करून घेऊ शकता. सर्व माहिती तपासल्यानंतर इथं इथं एक ऑप्शन आहे, इथं बॉक्स आहे, तिथे राईट करायचं तुम्हाला आणि त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर तुमचं फॉर्म सक्सेसफुली झालं म्हणून एक तुम्हाला असे समोर एक मेसेज येईल आणि तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्हाला मेसेज येईल. तर पहा या प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इथून तुम्ही बघा मोर ऑप्शनवर जाऊन इथून तुम्ही सुपर थँक्ससुद्धा करू शकता व्हिडिओ आवडल्यास. आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या चॅनलचा मेंबर होण्यासाठी इथं तुम्ही जॉईन बटनवर क्लिक करून जॉईनसुद्धा होऊ शकतो. तर यानंतर बघा तुमच्या फॉर्मची प्रिंट कशी काढायची? तर प्रिंट काढण्यासाठी इथं माय अप्लाइड स्कीमवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पहा इथं तुम्हाला एक अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन एक असं टॅब दिसेल. तर ह्या टॅबमध्ये तुमचा हा फॉर्म आहे. हा आता छाननी अंतर्गत फॉर्म आहे. त्याच्यानंतर बघा इथं समोर व्ह्यू फॉर्म असा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं क्लिक करून तुम्हाला प्रिंट काढायची आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण ओपन होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एकदम खाली यायचं आहे. खाली आल्यावर इथं बघा एक प्रिंट बटन दिलेलं आहे. तर इथं प्रिंटवर क्लिक करून तुम्ही तुमची प्रिंट काढू शकता. तर चॅनलवर नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. मी रिशाद खान आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.